जान से लड़े प्रश्न विचारला होता मला का डोळा आहे पण शिर नाही गाण्यामध्ये डोळा आहे पण शिर नाही आणि तिला काय म्हणते तिला शिर नाही आणि अनेक बाळाची ती आई आहे अनेक बाळाची आई तर ती आई कोणती ती बाई कोणती आणि तो बाळ कोणता सत्वगुणी बाळ सत्वगुणी बाळ आई कोणती आई बापाची लेक लाडकी बसली नाळाला सप्त समुद्राचं पाणी बाईच्या अंगो दिला सप्त समुद्राचं पाणी बाईच्या अंगोळीला ती आई कोणती अरे माया त्याची माहेर तिच्या कुठे सर्व काही समावलेलं आहे मॅडम साहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे तू प्रश्न उत्तर बघ मी विचारत नाही चला मला समोर काय म्हणायचं आहे छोड़ेंगे आज सामना है दुनिया का गुरु लेकिन अपमान जरा सोच समझ कर मिल गया मौका अगर बदला लेने का तो मुश्किल हो जाएगा ठहरना क्योंकि अपमान और ऋण है जो हर कोई ब्याज सही चुकाता है ना आगे पीछे देखता है पूरी ताकद के साथ अशी गोष्ट असते मॅडम आणि म्हणून मला शेवटच्या कडव्यात काय म्हणायचं
गाली शायरी ऐसी करना या कोई ना देगा ली। अरे मजा आई शायरी में तो सारे लोग बजाएंगे। ज्ञान बांटो शायरी में सोनू जी, यहाँ से कोई ना जाए खाली। कीमत हो जाएगी तुम्हारी असल में तो कोई ना कहेगा नकली तुम्हाला कोणी म्हणणार नाही। कारण ये शायरी संतों की बड़े विचारवंतों की, ये शायरी ग्रंथों की वेद पुराण पंथों की। मगाशी बोलता बोलता बोलून गेले का स्टेजवर मोठे मोठे धुरंधर शायरी आले ना, आम्हीच काही नवलाचे आलो का? मग त्याची शायरी कशी होती? या अगोदर शायरी झाली, इथे भरपूर लोक त्याला कळत असेल शायरी, तर ते शायरी व्हायला पाहिजे मॅडम साहेबा। आपण गुरु ज्ञान हा शब्द वापरतो तर गुरु ज्ञानाची व्हायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? कारण ये शायरी संतो की तर संताने शायरी केला। नाताच्या घरची उलटी कोणाला पाण्याला लागली? पाण्याला तहान लागते का? मग तुम्ही का म्हणल्या मारला लातामध्ये याच्या लोकांना घे जा लागते सांगता येईल तुला? पाण्याला तहान उदाहरण आहे माय बाप्पा, फक्त उदाहरण, काही सांगत नाही। पाण्याला तहान कशी लागते ते संतांचे शब्द आम्हाला नाही कळले, कोणती शायरी केला? हॅलो, हा शायरीचे 5 मिनिटं राहिले, फक्त 5 मिनिटं। बरं काय तर ते कशी लागली? अन घोटा घोटा घोटाभर पाण्यामध्ये नंदी कोण्या पद्धतीने कोणी लागते? लागेल का? घोटा म्हणजे केवढा? मग त्या बापानं पाहिलं का त्या एवढ्या पाण्यात पोहणी लागते? पाहिलं का? एवढ्या पाण्यात कुठे नंदी पोहणी लागत नाही? लेलीवाला नालायक होता का? नाही, तो पागल होता का? घोटाभर पाण्यामध्ये नंदी पोहणी लागते। तुमच्या मतानुसार घोटा एवढा, मग त्याच्यात नंदी पोहणी लागला कसा? कसा लागला सांगा? चिंचेच्या पानावर देऊळ वसवले, हाती कणस मग पाया रे। आईच्या गर्भामध्ये बाळ राहते तेव्हा राहते उलटा टांगला, पाय राहतात वर, राहते का? राहते ना, बाळ राहते उलटा टांगला। मग म्हणते का परमेश्वरा मला बाहेर काढ रे, लवकर काढ। मग घोटा म्हणते एवढा आहे का नाही? तर प्रत्येक माणसाचा घोटा म्हणजे 3.5 हात ज्याचा आहे, तुझा 3.5 हात मोठी आहे, घोटा मोठी आहे। या बहीण मला एवढे दिवस झाले मला सांगतील राहत तरी माहिती नसते। घोटा प्रत्येक मनुष्याचा देह हा 3.5 हात आहे, आणि तो 3.5 हात मध्ये इथं जो खुबा आहे इथं आज होय घोटा। मग या घोटावर, या घोट्याची गोष्ट केली त्या संतांनी। या घोटावर पाणी झाला, नंदी कोणी लागल का नाही? लागल हो, लागल 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 ना, गोष्ट करतो आणि म्हणून म्हणतो घोटा घोटा पाण्यावर, घोटा घोटा पाण्या